नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमीच्या वतीने महिलांचा सन्मान। याबाबत सविस्तर वृत्त असे की जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव शहरातील सम्राट फाउंडेशन संचलित नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमीमध्ये 257 महिलांनी शिवण क्लास प्रशिक्षण पूर्ण केले आहे। या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा नवक्रांती प्रशिक्षण अकॅडमीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे। 8 मार्च रोजी सदरचा कार्यक्रम हा संपन्न झाला आहे। सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी महाराष्ट्र शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवून त्या योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अनेक महिलांनी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय कोपरगाव शहरासह तालुक्यात सुरू केला आहे। त्यामुळे नवक्रांती महिला उद्योजकता अकॅडमीने अगदी कमी कालावधीत गगनभरारी घेतली आहे। या संस्थेच्या संचालिका राजश्री बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व प्रशिक्षणार्थी महिलांचा नवक्रांती महिला उद्योजकता अकॅडमीच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बागुल व संस्थेच्या संचालिका राजश्री बागुल यांच्या हस्ते सर्व महिलांना फेटा व शाल देऊन सन्मानित केले आहे। सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर सर, जिल्ह्याचे संघटक व कोपरगाव तालुक्याचे पालकमंत्री पत्रकार बिपिन गायकवाड तसेच विधितज्ञ ॲडव्होकेट देशमुखताई, गौतम बँकेच्या संचालका रोहमताई, पत्रकार रवींद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा जो सुंदर स्फूर्ती असा उपक्रम आदरणीय बागुल मॅडम, आदरणीय बागुल सरांनी राबवलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आज तुमचा सन्मान 8 मार्च हा जागतिक महिला दिन आणि म्हणून तुम्हाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो। आनंद ह्या गोष्टीचा होतो की तुम्ही संख्येने इथं फार आहात आणि सन्मान तुमचा होतो, तुमच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान होतो। सन्मान कोणाचाही होत नाही, येण्याकामाचा सन्मान होत नाही। सन्मानासाठी सन्मानासारखं काम करावं लागतं आणि तुम्ही आता घर सोडलं, घराचा उंबरठा सोडला आणि उंबरठ्याच्या बाहेर जाऊन मी सुद्धा काहीतरी कमावलं पाहिजे आणि ह्या ध्येयानं तुम्ही पछाडलेले आहात आणि म्हणून तुमच्या ह्या कार्याला मी मनपूर्वक सलाम करतो। सांगायचं तात्पर्य एकच आहे की बागुल साहेबांनी त्यांच्या प्रस्ताविकेमध्ये व्यक्त केलं, तुम्ही मान्यवर लोक खऱ्या अर्थानं बोलले, काजल पण बोलली, मॅनेजर असावा लागतो असं काहींना वाटतं की आरदान झाडझूड म्हणजे त्याची दहशत बसली पाहिजे। आता दांडगान झाडझूड राहिलं नाही, इथं असावं लागतं, इथं टॅलेंट असावं लागतं। लढाई आता इथली आहे, लढाई दंडबळाची नाही। तेव्हा तुमचे मस्तक सशक्त झालं, मस्तक जर सशक्त झालं तर सशक्त मस्तक पुन्हा पुढे मस्तक होत नाही, ते सशक्त असतं, ते कार्यकर्तृत्व करून दाखवत असतं। म्हणून माणसाचं वय काय असावं लागतं की फार माणसाचं वय झालं त्याला फार आता तो हुशार झाला। आता मी काय हुशार नाही, ते बागुल साहेबांनी म्हटले म्हणून मी बोलतोय। माझे लांब कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल येतो आणि मी प्रबोधन पण करत असतो। म्हणून या ठिकाणी माझा स्वतःचा सर्वात परिचय मी तुम्हाला देतो। माझं नाव शांताराम रखमाजी रणशूर, हल्ली मुक्काम माझा संवत्सर आहे, माझं प्रॉपर गाव धारणगाव आहे। मी शिक्षक होतो, शिक्षकी सर्व्हिस मी सोडली। 23 वर्षापासून मी LICचं काम करतो। 3 दिवसापूर्वी मला जागतिक LICचा अवॉर्ड मिळालेला आहे, तोही तुमच्या म्हणजे तुमचे जे माझं जे कर्म आहे त्या कर्माला तुमची साथ आहे आणि त्या अनुषंगाने मी जागतिक कीर्तीचा एक सन्मान 3 दिवसापूर्वी LICचा मिळवला आणि म्हणून हे सामाजिक काम करतो, सामाजिक प्रबोधन करतो आणि या ठिकाणी तुमच्या पुढे उभं राहायला आनंद हाच वाटतो की स्त्री जातीचा सन्मान करावा, स्त्रीचा सन्मान करावा। म्हणून म्हणतात की माता माऊली आणि जगदुन्यात हवी, सर्वांग सुंदर जगाची ओळख करून देणारी आई आणि आईच असते। म्हणून म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी आईसारखं दुसरं दैवत नाही। आई या शब्दाला नानाविध उपमा द्या, आईची महती सांगणारी आई म्हणून आई एक महाकाव्य आहे आणि या महाकाव्याच्या माध्यमातूनच मला सुद्धा तुमच्या पुढं बोलण्याचा योग मिळाला। तर माझ्या आईनं माझ्यावरती, माझी आई अडाणी होती
परंतु तिनं माझ्यावरती संस्कार केले. तिला असं वाटत होतं की माझा पोरगा याला समाजाचं नेतृत्व करावं आणि तिच्या इच्छा आकांक्षा मी पूर्णत्वास नेत आहे. म्हणून घराच्या बाहेरही पडताना पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाकं असतात. हे दोन्ही चाकं जर सही सलामत चालले तो संसाररूपी रथ पैलगिरी व्यवस्थित जात असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी नवऱ्यानं सुद्धा बायकोचं कौतुक करावं, इतकं कौतुक करावं की तिच्या अंगावरती मुठभर मांस चढावं, मग तिला बरं वाटतं. या ठिकाणी आमच्या बाबू साहेबांनी सुद्धा आमच्या बाबू ताईचं मनपूर्वक कौतुक केलं की 24 तास माझ्याबरोबर असायलाच पाहिजे. आणि म्हणून स्त्री ही स्त्रीच नसावी. स्त्री ही फक्त पूर्वी काय म्हणायचं, चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र तिचं, तिच्याकडे एवढ्याच दृष्टीने पाहिलं जायचं. आणि म्हणून प्रबोधनाच्या लोकांना मी सांगत असतो की माता जिजाईनं जर छत्रपती शिवरायांवरती संस्कार केले नसते तर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज निर्माणच झाले नसते. आदर्श माता त्या ठिकाणी बघायला मिळते. माता सावित्रीबाई फुलेंनी जर शिक्षण घेतलं नसतं, तर आमच्या आजच्या या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती बनल्याच नसत्या. ही सावित्रीबाईंची पुण्य आहे. म्हणून त्याही पलीकडे सांगत असतो, माता रमाईने जर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली नसती तर भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर बनलेच नसते आणि तुम्हा आम्हाला माना सन्मानाचं जीवन उपभोगायला मिळालं नसतं. त्या माऊलीचा तो त्याग आहे. आणि म्हणून माता माऊली आणि जगदुनिया हे सांगत असताना गर्व ह्याच गोष्टीचा वाटतो, आनंद ह्याच गोष्टीचा वाटतो की स्त्री काय असते. म्हणून म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी. तुम्ही तुमच्याकडे वळूनच पाहत नाही, तुम्ही तुमचं अस्तित्व जाणून घेत नाही. आज तुमचा सन्मान दिवस आहे. आता घरी गेल्याच्या नंतर आज हे फिरटे काढूच नका. त्यामुळे आज तुम्ही करायचा स्वयंपाक. आज आमचा तुम्ही सन्मान केला, आता घरच्यांना आज स्वयंपाक तुम्ही करायचा. माझ्यावरही तो प्रसंग येईल. या ठिकाणी सर्व कर्तृत्ववान माणसं बसलेली आणि कार्याचा कर्तृत्वाचा म्हणून कवी कुसुमाग्रज म्हणतात की तू फक्त लढ पाठीवर कोणाचा तरी हात असावा लागतो. 18 हत्तीचं बळ जर माणसाच्या पाठीवर, माणसामध्ये ताकद नसू द्या पण त्याच्यावरती जर कोणी शाबासकीची थाप मारली तर त्याला 18 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. ह्यो 18 हत्तीचा बळ येणार आहे हे डेमो आहे. डेमो म्हणजे असं काहीच नसतं. तुमच्यामध्ये फार घडलेलं आहे हो, पण तुम्ही तुमच्या कलागुणांना, तुमच्या सुप्त गुणांना वाव देत नाही. म्हणून या ठिकाणी बाबू साहेबांनी प्रकर्षाने उल्लेख केला की जे निराधार आहे त्यांना आपण आधार दिला पाहिजे. कदाचित कोणाचे पती गेले म्हणून पती निधनानं महिलेनं खचायचं नाही. आयुष्याचा जोडीदार आपलं आई वडील लग्न करून देतात. कोणाचं आयुष्य किती असेल काय असेल म्हणून नाविन्यतेनं न जगता मी आता कुटुंबासाठी उभं राहिलं पाहिजे, मी सुद्धा ते केलं गेलं पाहिजे. म्हणून रडायचं नाही तर लढायचं आहे. जी महिला लढण ती जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं रडत बसल्यानं काही साध्य होत नाही. म्हणून घरी पती दारू पितो, काही केल्या पुरवाट्या पडत नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याला सुद्धा अद्दल घडवा, घरामध्ये ह्या दाण्यानं झोडून काढा. तुम्ही म्हणता हा बाबाला आणलं घरी संध्याकाळी भांडणच झालं. वास्तव आहे, वास्तव खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे ना. आणि सत्य हे फार कडवट असतं. कडू गोळी डॉक्टर काय करतो, आम्हाला गोड गोळी दिली तर बरं वाटत नाही, पण कडू गोळी दिली तर आमचं दुखणं लगेच बरं होतं. अशा घरापासूनही दुखण्याच्या गोळ्या वापरायला सुरुवात करा. जीवन हे क्षणभंगूर आहे. आज आपण आहोत तर उद्या नसणार आहे. उद्याची पहाट कोण कोणात पाहणार आहे. म्हणून पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाकं आहेत. कोण म्हणजे एखाद्याला 2 पावलं पाठीमागे गेलं, आपण 4 पावलं पुढे जायचं, 2 पावलं मागे यायचं, कोणी आग व्हायचं, कोणी विस्तव व्हायचं. कुटुंब फार चांगलं चालतं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना माझ्या महाराष्ट्र माझा न्यूज या चॅनलच्या संपादक या नात्याने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आज आम्ही देखील आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं कोपरगाव या ठिकाणी, या कोपरगाव तालुक्यामधील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा देखील सन्मान आम्ही आज सकाळी 350 महिलांचा सन्मान पंचायत समिती या ठिकाणी आम्ही तो केला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे आदरणीय चंद्रकांतजी बाबुल सर यांनी जेव्हा या व्यवसायाचं एक छोटंसं रोपटं आपल्या या कोपरगाव शहरामध्ये लावलं आणि आज अगदी कमी दिवसामध्येच हा वटवृक्ष आपल्या समोर
या ठिकाणी दिसत आहे। फार हलाखीच्या परिस्थितीमध्ये बागुल सरांनी या ठिकाणी हे कामकाज चालू केलं। पूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये 80 गावं आहेत आणि या 80 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्या लेकी, आपल्या बहिणी ह्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, यासाठी सकाळी 7 वाजता आपल्या ॲक्टिवा गाडीवर या ठिकाणी पूर्ण गावागावामध्ये पोहोचून त्यांनी या संस्थेचा हा वटवृक्ष खऱ्या अर्थाने तयार केलेला आहे। आणि जेव्हा जेव्हा चंद्रकांत बागुल साहेब हे सर्व करत असताना राजश्री ताईंचा देखील या पाठीमागे मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यांच्या देखील मुलीचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या मुली देखील तुमच्या एवढ्याच आहेत आणि आज त्या त्यांच्या संसारात रममाण झालेल्या आहेत। आणि आज राजश्री ताई व बागुल साहेब हे आपल्या मुलींप्रमाणेच आपल्या सर्वांवर प्रेम करतात आणि ज्याप्रमाणे आज अगदी कमी वयामध्येच या संस्थेचा देखील वटवृक्ष या ठिकाणी त्यांनी हा मोठा बहार तयार केलेला आहे। यापुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने अशी अपेक्षा करतो की आपलं सहकार्य नेहमीच बागुल साहेबांच्या पाठीमागे राहील व आपण सर्वजण अशाच प्रकारे एकदम मोठ्या आनंदानं, आनंद उत्साहानं हा जो वटवृक्ष आहे हा पुढे नेण्याचं आपण सर्वजण काम करणार आहोत। त्याबद्दल आज महिला दिनानिमित्त मी माझ्या महाराष्ट्र माझा न्यूज या चॅनलच्या वतीने व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा संघटक व कोपरगाव तालुक्याचा पालकमंत्री या नात्याने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो। तुम्ही बडाबडा बडबड मोकळीच व्हायला पाहिजे का? प्रत्येकीवर राग होतलाच पाहिजे का? काही याला कमी करावं लागतं, काही याला जास्त करावं लागतं, काही याला आपले नाते कसं आहे ड्रेसला तसं आपण कमी जास्त फिरवतो ना तसंच आपलं नातं आहे। एकदम कडकही काही नात्याला वागून चालत नाही, एकदम नरमही काही। हां, जर वेळ आली तर आपल्याला स्ट्रॉंग भूमिका घ्यावाच लागते। स्ट्रॉंग भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नसतो। वेळ आली, आपल्याला अडचण आली, काही आली तर त्यावेळेस स्ट्रॉंग भूमिका घ्यावीच लागेल। त्यावेळेस आपल्याकडे आपला परिवार हा अवश्य उभा राहतो। ज्यावेळेस आपण बरोबर असतो त्यावेळेस सगळा परिवार एका माणसाविरुद्ध अवश्य बोलतो। हे तुम्ही कसोशीने सांगा, हे जर खोटं असेल, कधी घडलं असेल की नाही मॅडम हे चुकीचं वाक्य, कधीही मला येऊन भेटा किंवा बागुल साहेबांना सांगा मॅडम बोलल्या ते चुकीचं। ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे कसोटीने प्रयत्न करतो त्यावेळेस सगळं कधी असं मैत्रीण असली तर ती सोबत राहते, मग घरातले लोक का सोबत राहणार नाही? आज आपण मुलीला शाळेत पाठवतोय तर तिला तिचं दप्तर तपासा काय चाललं ते। मुलींना 10वी 12वीपर्यंत मोबाईल किती वापरायला देवा हे ठरवलं। आज सायबर क्राईम किती वाढत चाललेलं आहे। मुलं नाही ते 18 वर्षापर्यंत त्याचं रिस्ट्रिक्शन काय गोष्ट तरी पोरं 12-12, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल पाहत असतात। त्याचा वापर चांगला आहे की नाही त्याची चेक करत चला। हा मोबाईल सगळ्यात वाईट आहे, मोबाईलचा वापर किती केला पाहिजे ठरवून घेतलं पाहिजे। आपल्याला नाही समजत नको की त्याच्याजवळ बसतो तू काय अभ्यास करतो मला कळते। आणि सर्वात पहिले आपण हे TV आणि मोबाईल थोडंसं कमी केलं तर मला वाटतं तरी पोरांना एक 10वीपर्यंत जाऊच करतो। 10वी नंतर गेला तर त्याच्या मार्गाला लागतो तो आपल्याला कमी विचारतो। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, ऐकू येतोय का आवाज? मुलांना हा वेळ देणं खूप गरजेचं आहे। जसं मला वाटतं आपलं आयुष्य कशासाठी मी माझी एकटी जगली तर मी माझी एकटी कोणासोबत जगणार? मला माझं स्वातंत्र्य पाहिजे पण कोणासाठी पाहिजे? एकटा माणूस जंगलात जाऊन राहू शकतो, राहता का बघ तुम्ही? 4 लोक सोबतीला लागताच ना। मला माझं एकटीला जगायचं, स्वातंत्र्य जगायचं, सगळं जायचं, पण एकटीला माणूस जंगलात स्वातंत्र्य भेटेल, सगळं आलिशान सुविधा करून देऊ राहू शकतो आपण। नात्यांशिवाय आयुष्याला किंमत नाही। आणि नात्यांना थोडंफार आपण समजून घेतलं तर आपली लेकरही समजतील। जेव्हा आपण सातबारे उद्धारे पाहतो त्याच्यावरती कोणी जर तिसऱ्यानेच काही केलं जातं
आपण बँकेचे व्यवहार करतो, चेक करून देतो, संस्थेत व्यवहार करतो. काय बरोबर आहे का बसून ज्यांनी पावती फाडलेली होती त्याच्या नावावरती कर्ज झालेले होते. एक मोठं प्रकरण माझ्याकडे आहे. तो दिल्ली कलेक्शनवाल्याने त्याच्या नावावर किती मोठं लोन काढलेले होते. छोटे छोटे पावत्या काढणाऱ्यातून किती प्रकरण तयार होतात. ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे आपण. कोणतीही गोष्ट करताना वाचून लिहून मग ती समजून घेतली पाहिजे. घरगुती काही वाद असेल तर त्यांनी घरात 4 लोकांमध्ये बसून मिटवले पाहिजे. कुठलं की चाललो आपण कुठलं की लगेच दवाखान्यात जातो का? नाही जात ना. काहीतरी आपल्या घरी तडजोडीची बैठक बसवतो. तसं प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. तुझी साडी छान आहे ना तर परफेक्ट. मैत्रिणीचा हेवादेवा नाही केलं पाहिजे. तिला छान बोलता येतं ना, तिला पुरणपोळी चांगली येते ना, एकमेकीचं कौतुक केलं पाहिजे. मैत्रिणीने एकमेकीला समजलं पाहिजे. हेवादेवा हा गोष्ट आता मागची पिढी गेली, आज भरपूर सक्षम झालेल्या आहे. आज तुम्ही म्हणे आम्ही एक कुटुंबात राहतो, मला इतकं छान वाटलं ऐकून. हे वाक्य ऐकण्यासाठी मी किती दिवसापासून असते, किती ठिकाणी बैठका घेतल्या, किती ठिकाणी मिटिंग झालं, मला आठवत नाही आता. प्रत्येकाचं हे जेव्हा म्हणलं बागुल सरांचं मला खरंच त्या बाबतीत कौतुक वाटतं की आज एवढ्या सगळ्या महिला म्हणजे आम्ही एक कुटुंब झालं. त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांनी अभिनंदन करावं झालं. आज सरांचा कुटुंब सांभाळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आज सरांनी एवढ्या महिला सांभाळणं खरंच बागुल सरांचं मॅडमचं मॅडमला विसरलं मी, मॅडमचं सुद्धा कौतुक तेवढंच असावं. एवढं सोपं नाही आज घर काम करून हे सगळं सांभाळणं, स्वतःचं कर्तृत्व सांभाळून आज 2 रुपये तुमच्यासाठी वेळ देणं. सरांचं खरंच आभार आहे की त्यांनी इतकं छान सगळं तालुक्यातून महिला गोळा करून. आणि जसं माझं शिक्षण परफेक्ट तसं माझं घर परफेक्ट हे जर प्रत्येक महिलेने म्हटलं तर पोलीस स्टेशन कोर्ट कचऱ्या कमी. आपल्या शेजारी कोणी एखादी आजीबाई असेल, कोणी वयोवृद्ध असतील, त्यांना काही त्रास असेल, मुलं कुठे निघून गेलेले असेल तर प्रांतसाहेबांकडे एक छोटासा अर्ज केला तरी तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात. एवढं त्या आजीबाईला सांगितलं तरी ती तिथे जाऊन अर्ज करते. इतकं कायदा सक्षम झालेला आहे. कोणी बाहेर निघून गेलेलं असतं, कोणी अडाणी असतं, काही असतं, कायदा खूप सोपं झालेलं आहे. पण ह्या वेळेपर्यंत कोणी पोहोचू नये. एखादे आता बरेच मुलं शिकलेले बाहेर जात आहे, हे करतात. माझ्याकडं जवळजवळ 60च्या पुढचे 60 ते 80पर्यंत येणारे लोक. मुलगा बाहेर गेला, खर्च देत नाही, मुलगा असून मला त्रास देत नाही. प्रौढ नागरिकत्वांचे इतके प्रॉब्लेम यायला लागलेले. असा कोणता वर्ग नाही शाळेतल्या 5वीच्या मुलीपासून वयस्करपर्यंत सगळ्यांचे काही ना काही समस्या यायला लागल्या. हे कुठून यायला लागले? कुटुंबातूनच बोलावं लागलं. ज्यांनी आपणच स्त्री, कुटुंब कोण सांभाळतं? स्त्रीने जर सक्षम राहिलं, सगळ्यांना समजून घेतलं तर समस्या येतील का? जास्त औषध झालं, जड झालं, शांत झालं, सगळं जास्त वर चाललं का डोक्याचं चालू जातं. शिक्षण घेत राहा, शिकत राहा. मला 2 मिनिट संधी, 2 मिनिट 10 मिनिट झालं तर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळं तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले. वजह से मुझे ये सहायता मिली कि मेरे पास भी सर्टिफिकेट होगा, क्योंकि हम सीख तो लेते हैं पर उसका कोई प्रमाण नहीं है तो ऐसा लगता है कि कुछ भी नहीं है हमारे पास. जब तक वो आपके सर्टिफिकेट का महत्व होता है, इसने दिखाया है. तो मुझे भी ये सुविधा उपलब्ध हुई, इसके लिए आपका सब धन्यवाद. थैंक यू. आमचं घर आहे, तुम्ही आमचे वयानं मोठे असेल किंवा लहान असेल, आम्ही तुम्हाला आमच्या मुलांसारखे किंवा आमच्या बहिणींसारखं किंवा आमच्या फॅमिली मेंबरसारखं आम्ही तुम्हाला समजलं. आणि आज प्रत्येकाचे आईवडिलांना काय वाटतं का आपला मुलगा असं म्हणला, असं वाटलंय का हो का माझा मुलगा एक अतिरेकी व्हावा, एक गुन्हेगार व्हावा, एक असं व्हावा, असं कोणत्या आईवडिलांना वाटलंय हो? कधीच नाही वाटलं. आईवडिलांना काय वाटतं, कोणताही मुलगा असू द्या, कसाही असू द्या, त्यांना नेहमी असं वाटतं का माझा मुलगा एक IPS व्हावा, एक कलेक्टर व्हावा, एक DIG व्हावा, एक SP व्हावा. म्हणून आज आम्ही तुम्हाला बेमीच्या देठापासून दोघंही जण परिपूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि यानंतर येणारे जे प्रोजेक्ट ते तुम्हाला प्रत्येकाला घरापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. उदाहरणार्थ ब्लाऊज असेल, नऊवारी साडी असेल, तुमच्यामध्ये कापडी पिशवी असेल, टॉवेल्स असतील, दुपटे असेल, मॅट असेल. त्याच्यानंतर जे नवीन बिझनेस येणार आहे, जे नवीन बिझनेस आपल्याकडे येणार आहे, तो बिझनेस आपण प्रत्येक महिलाला आणि प्रत्येक महिलांना स्वावलंबी व्हावा, स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि एक उंच अशी भरारी मारावी. आमच्या दोघांचं विधान असं आहे की जेणेकरून आज
चूल आणि मूल काय होतं, चूल आणि मूल होतं. आम्हाला असं वाटतं का आज आयोजन झालेलं आहे, जगभर महिला पार चंद्रावर पण गेलेली आहे. म्हणून आज आम्ही दोघांनी एक संकल्प केला का आपल्याला आपल्या मुलींसारख्या महिला असतील किंवा आज ज्या वयोवृद्ध असतील यांना काहीतरी शिकलं पाहिजे, यांनी 2 रुपये कमवले पाहिजे. तर आम्हाला असं वाटतं का प्रत्येक महिलेनं कमीत कमी 10 ते 15,000 रुपये महिना घरात बसून घेतला पाहिजे. जे आमच्या कुटुंबांना त्रास घेतला याच्या अगोदर सरांना माहिती, त्यांना सगळ्यांना माहिती, देशमुख ताईंना माहिती आणि माझ्या शेजारी रोम पाटलाला पण माहिती. आज 10 ते 15,000 रुपये महिना मग जीवन एका महिन्यानं घ्यावा, घरात बसून घ्यावा आणि आपल्या कुटुंबाला मदत व्हावा. म्हणून हा आमचा संकल्प आहे. प्रत्येक भगिनींना स्वतःच्या पायावर उभा राहावा. जिथं जिथं अडचणी तिथं आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे. एक तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील असं समजून आपण एक फॅमिली मेंबर म्हणून आपण काम करणार आहे. आजपर्यंत जे करत आलेलो आहे 3 महिन्यापासून यापुढेही आपण करत राहणार आहे. आम्ही दोघंही तुमच्या बरोबर कायमस्वरूपी आणि आज महिला दिनाच्या निमित्त तुम्हाला सांगतो यापुढे तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि जवळ सूर्य आहे, जवळ आम्ही दोघं आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबरच आहे. तर आम्ही दोघं तुमच्या बरोबर कायम आमची फॅमिली पूर्ण राहणार आहे. कोणत्याही चुका दुखा सकाटात हा ग्रुप संपला किंवा आपलं ब्लाऊजचं 3 महिन्यात प्रशिक्षण झालं, तुम्ही बाजूला जाऊ नका. आम्ही तुमच्या बरोबर तुमच्यापासूनही बाजूला जाणार नाही. जरी तुम्ही बाजूला जाण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तुम्हाला जवळच घेणार आहे. काय जवळच घेणार आहे, तुम्हाला लांब सोडणार नाही, कोणालाच नाही. आपण जात पात धर्म कधीच मानत नाही, काय कधीच मानत नाही. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे, माता रमाई, माता जिजाऊंचे एक आदर्श आहे. आपल्याला तोच आदर्श या समाजापुढे ठेवायचा आहे. आणि प्रत्येक भगिनीनं आज घरामध्ये आपल्या महिला दिनाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या घरात न्यायचा आहे. आणि आपल्या जो आहे आपण जो संकल्प आहे हे पूर्ण जो संकल्प आहे तो संकल्प आपण पूर्णपणे आज महिला दिनासाठी सादर करायचा आहे. आणि घरच्यांना पण सांगायचं आहे ते आमचं घर आहे, ते आमचं माहेर आहे. काय आहे हो काय सांगायचंय, बाबू सर म्हणजे आमचं घरचं माहेर आहे. नवक्रांती म्हणजे आपलं एक माहेर आहे, हे तुमचं माहेर आहे. तुम्ही आमच्याकडे कधी या, तुमच्यासाठी आमचे दरवाजे नेहमी उघडे. यानंतर काय मी काय बोलू, पण सरांना मी आमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म उभं करून महिलांना आज स्वतःसाठी काहीतरी करता आलं याच्यासाठी सर खरंच धन्यवाद मॅडम. तुमचं पण तुम्ही आम्हाला इतकं सपोर्ट केला, इतकं समजून सांगितलं. कोणती गोष्ट जी आम्हाला कमी पडली तुम्ही हे करून घेतली. आणि बाकी सगळ्या महिला एकदम मैत्रिणीसारख्या झाल्या, इथं सगळी फॅमिली झाली आमची. एक नवीन म्हणजे जसं माणूस घरी असतं तसं इथं येऊन सगळे मोकळे झाले. एकदम मनातली काही गोष्टी असतील त्या आपण एकमेकांशी शेअर केल्या, सगळं सांगितलं. घरी राहून काही माणसाला काही समजत नाही काही गोष्टी, त्या इथं येऊन मोकळं होतं. मी जवळपास आता 8-9 महिने घरीच होते. की काही म्हणजे काही मला काही पुढचं काही माहीत होतं काय करू काय नाही. ज्यावेळेस मी ह्या क्लासबद्दल ऐकलं त्यावेळेस मग मी आले इथं प्रशिक्षण मी म्हणजे इथं जॉईन केलं होतं आधी त्याच्यानंतर मी क्लास जॉईन करायचं. त्यानंतर मी सगळं हे केलं. अनुभव खूप चांगला होता माझा. तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आता सगळ्या महिलांनी इथे क्लासमध्ये काय काय शिकायला मिळालं हे सगळं सांगितलं आणि सरांचं भरभरून कौतुक केलं. खरंच सरांमुळे सगळ्यांना भरपूर काही शिकायला मिळालं आणि त्यामुळे जी घरात बसणारी महिला आहे ती आज क्लासमध्ये कुठेतरी येऊ शकते. आणि या महिला दिनानिमित्त त्यांना सरांचं जे भरभरून कौतुकही केलं आणि महिलांचं मनोगत महिलांना व्यक्त केलं आलं. एवढं थांबते. मी इकडे शाळेला आहे हे फोन मी यांना सगळ्यांना झाकून येतो. सगळ्याच ब्लाउजांची माप वगैरे कशी काढायची हे पण शिकायला मिळते. आणि बरेचसे मी ब्लाऊज दिलं जवळजवळ 6 ब्लाऊज या क्लासमध्ये शिकलेले आहेत. त्या मॅडम आज नाही आहे पण त्यांचा पण मी सत्कार करते. आणि सर्व महिला भगिनींनो, आज 8 मार्च महिला जागतिक दिन. सर्वांना महिला जागतिक दिनाच्या
क्रांती महिला उद्योजक प्रशिक्षण. खरं तर याच्यामुळेच आज आपण इथे सर्व जमले आहोत. नाही तर प्रशिक्षण नसतं तर आज सर्वजण घरी असत्या आणि महिला दिन आपण साजराच केला नसता मुळात. पण सरांच्या प्रशिक्षणामुळे आपण सगळेजण इथे जमलो आणि इतक्या ओळखी झाल्या ना तर असं वाटतं इथे आल्यावर घरच वाटतंय की काय. म्हणजे घरातून पटपट आवडतो आम्ही आणि कधी आम्ही प्रशिक्षणाला जाऊ आणि कधी काही नवीन शिकू असं वाटायला लागतंय. इतकं आल्यावर मला वाटलं ना की सरांमुळे सगळ्या महिला तर शिकल्याच नवीन काय, ओळखी पण झाल्या. कुणी गावात भेटलं की तुम्ही क्लासला आहेत का? हो आम्ही क्लासला पण येतो. असं म्हणजे इतकं छान वाटतं. आणि सरांनी त्या निमित्ताने आज आपला 8 मार्च दिन साजरा केला. खूप आनंद आहे आणि सर असाच दरवर्षी 8 मार्च साजरा करा आणि आम्हाला सर्व महिलांना बोलवत जा. ह्याच्या तिप्पट महिला पुढच्या वर्षी येतील. आम्ही जरी क्लासला नाही आलो तरी 8 मार्चला येऊ. आषाढीची तूच रखुमाई विठ्ठलाची, तूच वारी आषाढीची, तूच रखुमाई विठ्ठलाची, तूच राधा कृष्णाची, तूच पत्नी श्रीरामाची, तूच सावित्री सत्यवानाची, तूच विठाई या विश्वाची, तूच रमाई भीमाची, तूच सावित्री क्रांतीबाईची, तूच माता राघोजीची, तूच शिवबाची माता जिजाऊबाई. आदिशक्ती तू, प्रभुशक्ती भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. आपल्या आईच्या वात्सल्यात प्रणाम, आपल्या बहिणीच्या प्रेमात प्रणाम, आपल्या मैत्रिणीच्या विश्वाला प्रणाम, आपल्या पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम, आपल्या लेकीच्या मायेला प्रणाम, माझ्या आयुष्यातील प्रत्येक शक्तीला प्रणाम. एवढं बोलून मी 2 शब्द थांबते कारण सर्वांनी चांगल्यापैकी बोललेलं आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. मला खूप खूप शुभेच्छा. मी खूपच लांबून आलेली आहे पण माझं एक कागदपत्र अपूर्ण होतं. सरकारी सरांनी मला उशीर झाला तरी नाही म्हणले नाही आणि एकदम बॅचला ये म्हणे आणि 2-4 दिवसामध्येच मला सुई पण माहीत नव्हती, दोरा पण माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. तरी पण मी सगळं पूर्ण म्हणजे काल आहे ना मी कटिंग पण केली आणि ब्लाऊज अर्ध पण शिवलं. तरी मला आहे ना म्हणजे इतका आनंद वाटला ना सरांचे खूप खूप शुभेच्छा देते. आणि एक महिला म्हणून मला गर्व आहे की मी एक महिला आहे. मी एक एकदम ग्रामीण भागातली महिला आहे. पण मला हिंमत भेटली सरांमुळे. माझे तर डॉक्युमेंट्स अनकम्प्लीट होते पण सरांनी मला डॉक्युमेंट्स अनकम्प्लीट असताना सुद्धा मला एक चान्स दिला की नाही दीदी ये मी आहे, तू नको टेन्शन घेऊ. वाटलं जेव्हा डॉक्युमेंट्स कम्प्लीट होते तू तेव्हा आहे. सरांमुळे आज मला एका ग्रामीण भागातून मी काही हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याबद्दल सरांचे मी खूप खूप धन्यवाद. हे बघा डॉक्युमेंट काल परवा पूर्ण झाले, काही झाले आणि क्लासेस पण काल परवा 3 महिने पूर्ण संपून गेले. तरी आपण त्यांना क्लासेसला बसून दिलं. एक आपली बहीण असेल किंवा आपली मुलगी असेल, आपण तिला काढून दिला असतं भाऊ घरातून. आपण म्हणतो लहान बाळ मांडीवर हागत फेकून देतो का, तसं आपण आपल्या मुलीसारखं आम्ही महिलांना जीव लावला आणि त्यांना प्रामाणिकपणे शिकवलं आहे. तुमचं चांगलं शिकवणार तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही खरंच तुमच्या असण्यासारखी गोष्ट नाही आहे पण खरंच सरांसारखे मी आतापर्यंत कुणीच नाही बघितलं. मॅडम आहे त्यांनी इतकं सहकार्य मलाच नाही तर प्रत्येक ज्या एकदम महिला आहेत त्यांना घरातून बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे त्या आज पुढे आलेल्या ह्या क्लासमुळे. आणि हा क्लास नेहमी असाच चालावा आणि आमचा आशीर्वाद सदैव सरांना राहावा ही आमची नम्र विनंती. आणि किरकोळच्या अडचणी येतात त्याच्यावर नेहमीच आम्ही मॅडम सुद्धा मात करतात. आपल्याला जे जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते त्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की शून्य ब्लाऊज येत असताना ज्याला शिलाई वगैरे येते नॉर्मली पण ब्लाऊज कसा शिवायचा, टीच कसा करायचा वगैरे ह्या भरपूर अडचणी होत्या. पण आज मला वाटतं प्रत्येक ह्या क्लासमध्ये एक जी महिला येते ती प्रत्येकजण ब्लाऊज घालून येते स्वतःने शिवलेला. आणि घरी पण मला वाटतं तुम्ही अभिमानाने सांगितलं असेल की हा ब्लाऊज मी शिवला बघा. म्हणजे जो आनंद आपल्याला जो भेटतो ना तो आपण शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे प्रॉपरली सरकारी क्लास म्हणजे आता इथून मागं पण आपण क्लास केलेले किंवा आपण बघितलेले ऐकलेले तर इतकं
प्रॉपर कोणी शिकवलं गेलं नव्हतं आणि ज्या काही किरकोळ अडचणी असतात त्या प्रत्येक ठिकाणी असतात. त्याच्यावर आपण कशी मात करायची, थोडं आपण पण त्या गोष्टीला झोपवलं पाहिजे. सगळं समोरच्यावर आपल्याला लागून काही गोष्टी चालत नाही. तर आपलं साहित्य असेल किंवा काही असेल तर त्या अडचणी आपण सॉल्व्ह करायच्या. मला असं वाटतं किरकोळ ज्या गोष्टी असतात त्या आपण आपसात करून घेतल्या पाहिजे. आणि बागुल मॅडमचं तर प्रॉपर लक्ष असतं प्रत्येक महिलांकडे वैयक्तिक. मला वाटतं सरांना प्रत्येक वैयक्तिक सगळ्या महिला माहिती आहेत, कोण कुठून येतं. म्हणजे ही जबाबदारी पण त्यांनी ते चांगल्या रीतीने पार पाडलेली. येण्याचा टाईम, जाण्याचा टाईम इतकं सरकारी क्लासेसमध्ये कुठेही घेतलं जात नाही. महिलांची जेवढं शिकवण्याची काळजी घेतली त्याची जाते तेवढीच पर्सनली पण जाईपर्यंत काळजी घेतली जाते. म्हणजे ह्या गोष्टीचा मला तर सर खूप अभिमान आहे. आणि इथून पुढे असाच क्लास आपला अजून अमर्यादित चालू राहावा एवढीच सदिच्छा. पहिलं परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला एकदम मोठे सहकारी सगळे लाभलेले तर आपण त्याचा आस्वाद नक्कीच घेणार आहोत. मला एवढंच सांगू इच्छिते की चूल आणि मूल ह्या दोन्ही गोष्टीतून आज बायकांनी थोडा वेळ काढलेला आहे की म्हणजे 40 उलटली की बायकांना एक निर्णय असा डोक्यात येतो की बाबा 40 झाली आपलं संपलं सगळं. काही फिजिकली प्रॉब्लेम संपले म्हणजे खरंच सरांनी वडिलांसारखं समजून सांगितलं आणि सांगता पण मला. मी क्लासला जरी येत असेल तरी सर विचारतं येतं ना मॅडम सगळं एकदम छान सांगितलं. क्लास गेलेला नव्हता मॅडमनी रोज शिकवला मला. आल्यापासून मैत्रिणी पण भरपूर भेटल्या. त्याला काही बोलत नाही मॅडम पण असं मैत्रिणी पण भरपूर भेटल्या. आणि मी काही कधी बोललेली नाही आहे. आज प्रथम पहिल्यांदा बोलते आहे. आणि काय सांगणार क्लासविषयी तर चांगलंच आहे पण काही काही अडचणी पण येऊन गेल्या सर. महिलांना पण आलं आहे. टीचरबद्दल तुम्हाला पण सांगितलं आणि त्याच्याबद्दल त्यांना त्यांची पण अडचणी त्या पण दूर झाली पाहिजे. अजून ती येते अडचणी असते. आणि सर ज्या महिला मॅडमने शिकवलं त्याच्याबद्दल तर काही हेच नाही, प्रश्नच नाही. त्यांना पण कळायला असला अनुभव. मी पहिल्यांदा ब्लाऊज शिवला होता तो पण इथं शिवला, इथंच कापून इथंच शिवला. मॅडमने सांगितलं एवढं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे जे क्लास आहे महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमी या निमित्ताने सर्वांना महिलांना ज्या एक हाऊसवाईफ म्हणून गृहिणी म्हणून कार्यरत आहेत त्यांना बाहेर पडण्याचा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक संधी भेटते. आणि ब्लाऊज वगैरे शिवणे आपल्यासाठी छोटी गोष्ट आहे पण त्यातून जो छोटे आनंद असतं की आपण ब्लाऊज शिवलं आहे, पहिला ब्लाऊज शिवलं आहे, त्यातून जो आपल्यामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. म्हणजे ह्या संधी मिळाली या कार्यक्रमाने किंवा ही सरकारची जी योजना आहे त्या निमित्ताने आपल्याला संधी मिळाली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि